नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर फायनली आज आहे लग्नाचा दिवस. सकाळी सकाळी आम्ही आज 5 वाजताच उठलो आणि आता वाजले ते 7. आणि लग्नाच्या दिवशी पहिलं म्हणजे काय म्हणतो आपण की पहिली जी रीत असेल ती म्हणजे मांडव ढाळे. तर ते लोक येतात, मग आपण त्यांना वळणार, मग त्यांना टॉवेल टोपी थोडी असं दक्षिणा वगैरे देऊन त्यांचं स्वागत केलं जातं. आणि मग हे लोक हे जे आहे मांडव ढाळायचे आणले असतात ना, ते रात्री मांडव घातलेला त्याच्यावरती ते टाकून देतात. आणि रात्री मांडवाचं तुम्हाला म्हणजे व्हिडिओ मी करणार होते, पण तुम्हाला माहितच होतं की मी गेले होते नारायणगावला, अचानक मुलांना कपडे घ्यायची होती म्हणून. आता ते राहिलंच आहे. पण आता हे तुम्हाला दाखवण की हे भाऊ आहेत आमच्या शेजारचे, ते आलेत ट्रॅक्टरमध्ये. कोण ट्रॅक्टर कोण पिकअप, पुढे तुम्हाला बघायला भेटेनच. तर बघा, हे छोटासा घराच्या पुढेच मांडव घातलेला आहे. आता ते त्याच्यावरती हे सगळं टाकून देतील. अगोदर पण आले होते काही काही येतात, काय म्हणजे प्रत्येक जण त्याच्या त्याच्या सोयीनुसार, पण सकाळी सकाळीच येतात. आणि सकाळचं वातावरण सुद्धा छान वाटतं बरं का. पण आमची कपडे वगैरे सगळे झाली होती सकाळी. मी लवकर सगळ्यांनी आंघोळ करून म्हणजे जाईस तोपर्यंत, म्हणजे आता 7 वाजलेत ना, तर 9 वाजता आम्हाला निघायचं होतं. तर म्हटलं तोपर्यंत कपडे निदान बऱ्यापैकी सुकतील पण, म्हणून लवकर आवरलं होतं. आणि आजचा हा म्हणजे व्हिडिओ ना निम्माच येईल. निम्मा व्हिडिओ हळदीच्या नंतर वगैरे जे काय आहे ना, हळद लावणं वगैरे, तो तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये येईल. 2-3 त्याचे भाग होतील, कारण आहे ना म्हणजे आता तुम्हाला तर माहिती, लग्न म्हटलं खूप काही मस्ती वगैरे असते. तर ते सगळं आहे, पण मी हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून त्याचे छोटे छोटे भाग केलेत. हा पहिला भाग. आणि व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आमची नवरीबाई पण तुम्हाला पुढं पाहायला भेटेलच. तर बघा, आता एक 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 जण येतेत मांडव ढाळायचं घेऊन. आलं का मग सांगा माझी. आता का वय पूर्वी मांडव लाळे. आणि इथं माझा चाललाय मेकअप. मी पार्लरवाली घरीच बोलवली आणि माझा मेकअप तुम्हाला सांगते म्हणजे एकदम असा HD मेकअप होता ना, म्हणजे पहिल्यांदाच मी असा केला असेल. तर थोडा पण तो अजिबात क्रॅकी, म्हणजे त्याला क्रॅक गेलं नाही किंवा फुटला नाही, काय नाही, एवढा छान ह्या दीदीने माझा मेकअप केला होता ना. आणि फुल लुक मी तुम्हाला आता तिकडं गेल्यावर दाखवून, कारण खूप गडबड होती. सगळ्यांचं आवरलं होतं, सगळे माझ्यासाठीच थांबले होते. हिला ऍक्च्युली यायला टाइम झाला म्हणून. पण तिने एवढा छान माझा मेकअप केलता ना, थोडा पण म्हणजे घाम वगैरे आला ना तरी पण तो जागचा हल्ला नाही. संध्याकाळी वरात वगैरे झाली, सगळं नवरीला घरात घेतलं नंतर, तरी पण माझा मेकअप मस्त होता, एकदम छान. तर थँक्यू या दीदीला मी बोलत. आणि तुम्हाला माझा लुक मी आता नंतर म्हणजे जाणार आहे डायरेक्ट हॉलमध्ये गेल्यावरतीच मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं नवरदेवची गाडी पण आपली रेडी आहे. नवरदेव सध्या गाडी चालवतोय, फक्त इथून मंडपातून काढून देतोय, नंतर त्याचा एक फ्रेंड तो गाडी चालवणार आहे. आणि छान सजवली होती, अशी लय झकपक पण नाही, आणि एकदम अशी मस्त गाडी त्याने सजवलेली. आणि इथं नंतर तांदूळ टाकतात सगळे नवरदेवाची गाडी पुढे निघाली तर. आणि आम्हाला बस केली आहे, ती पुढे तुम्हाला दिसत असेल. तर त्या बसमध्ये सगळे जाणार आहे. आणि लग्न आहे आळंदीला, तुम्हाला सांगते, नाही तर परत मी विसरून जाईन. तर सगळे तयार झालेत. कोणाचं चाललंय काय, विसरले का असं. तर आता नवरदेव निघणार, तर मग ते लिंबू वगैरे नारळ वगैरे फोडायचं तेच चाललंय. आणि मग आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच ते. नकोय बाई, ती नाही राहायची. लिंबू ठेवायचं बघ सई इथं. बघ बाबा कसे करतात बघ इथं. लिंबू ठेवलं. हा तुम्ही सगळं आवरून आपली बस आता फायनली निघाली. आणि असं माझा मेकअप आहे, अजून तो सेट होतोय. मी मेकअप केला आणि लगेच बसले गाडीत, पण छान केला होता बरं का त्याने. ही बस
आणि गाड्या म्हणजे सगळ्यांकडे आहेत ना, पण मी म्हटलं रात्री आमचं लगेच ठरलं, मग आम्हाला म्हटलं माझ्या की गाड्यां वगैरे म्हणजे त्या सगळ्यांच्या गाड्या आहेत पण त्याच्यात नको, एक बसच कर, म्हणजे सगळे एकत्र असल्यावर छान वाटतं. आता इथं खेड का चाकणमध्ये आम्ही आलेलो आहे, सिग्नल लागलाय म्हणून थांबलो होतो. आणि ही माझी मेहंदी, मॅचिंग बांगड्या वगैरे, नेल पेंट लावली होती काल, पण सकाळी कपडे वगैरे धुतली ना, तर त्यामुळे साईडने जरा निघले, पण असो लग्नाघरात असंच होतं. आणि पोचलो आम्ही हॉलमध्ये, हा इथे मग हे बस. मापात पोचलो बरं का, म्हणजे असा उशीर वगैरे अजिबात झाला नाही. आणि आता पहिला असतो साखरपुडा, तर इथं चालू आहे आता साखरपुड्याची तयारी. राहू दे चालू. हे घरून तुम्ही तर पाहिलं, सगळी तयारी केली होती आम्ही. तर मग इथं आल्यावरती फक्त इथं देव वगैरे आपले, आणि आता आम्ही चाललोय हे स्टेजवरती घेऊन एक 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 माझी मामी, आमच्या घरातले लोक वगैरे सगळे आहेत. ह्या माझ्या मोठ्या मामी. माझ्या आत्या, चुलत्या सगळ्या, मग आम्ही बाहेर घेऊन हे चाललोय. आणि तिथं स्टेजवर जाऊन सजवायचंय. सगळे म्हणत होते की इकडलं लग्न खूप असं म्हणजे पटपट होतं, पण एवढं छान आणि एकदम रिलॅक्स मध्ये लग्न झालं. आता थोडीफार गडबड तर असतीच, ती तयारी वगैरे आपल्याला करावीच लागते. माझ्या सासूबाई पण आलेल्या आहेत. मी तर पाहिलंच असेल त्यांना, आमच्या बाळांचा बारशाचा कार्यक्रम होता तेव्हा. तर इथं मी वरती सगळं ठेवलं आणि व्यवस्थित ठेवत होते, का आता पहिला मुलीचा साखरपुडा होणार आणि मग नंतर मुलाचा. त्याच्यामुळे मग माझी ही तयारी चालू आहे. आणि छान वाटतं की हा आपला छोटा भाऊ, आता त्याचं लग्न होतंय. आणि म्हणजे ते फिलिंग आता तुम्हाला मी सांगू नाही शकत, पण खूप आनंद होत होता की ठीक आहे चला, फायनली तो नवरदेव झाला. आणि त्याची सगळी तयारी मीच करत होते, त्याचे कपडे वगैरे घालणे, सगळं त्याला वेळोवेळी त्याच्याकडे लक्ष देणं, त्याचा टचअप वगैरे सगळ्या गोष्टी आता तसं मीच करणार, ते तर आहेच आहे. पण छान वाटत होतं आणि एकदम मस्त कार्यक्रम झाला. तुम्ही पुढं पण पूर्ण व्हिडिओ पहा पुढं आणि जे सगळे भाग येणार आहे ना, ते पण नक्की पहा. वेलकम ड्रिंक म्हणतात त्याला. हा मला पण घे रे एक. हा मला एक घे, तू एक घे. कसं आहे मामा ड्रिंक ते? कोणता फ्लेवर आहे? रस नाही का? हा मला दे. हा फोटो आहे ना याच्यात तुझा. मामा त्यांनी जार मध्ये का ठेवलं माहिती का? गार नाही हो म्हणून, मग गरम नाही हो म्हणून. तू घे ना. अगे मग चेअर्स करते मी. तू भारी लागते बरं का? आता थंड झालाय, मग कशी होता तो भात थंड होता, फारही नाही. हा का? एका घोट्यातच घे मामा, आवर. चांगला लागतोय. कसं आहे? आम्ही आलो इथं हॉलमध्ये आणि घेतलंय ड्रिंक, वेलकम ड्रिंक. रस नाही तसा. चुकलं अगं मला खरं. हा हे दाखवायचंय, माझा पूर्ण लुक दाखवते मी सगळ्यांना. बघा हा हॉल असा. तर साखरपुड्याची तयारी केली आणि बघा, ही माझी कलांजली पैठणी, भावाच्या लग्नातला माझा असा सिंपल सोबर मस्त लुक आहे बरं का, सगळ्यांना आवडला. मॅचिंग बांगड्या घेतल्या, माझ्या लग्नातलं मंगळसूत्र, माझ्या लग्नातला हार ते घातले मी. आणि ही मिसी वेणी का काय बोलतात त्याला, याचा खूप ट्रेंड आहे, ती पार्लरवाली बोलली. म्हटलं ठीक आहे घाल, मोकळी केस तर नकोच वाटतात, आंबट आता असतोच नेहमी. आणि हा हार माझा नंतर तुटला, कसं काय काय माहिती. तर चला, आता इथं आपली नवरीबाई आलेली आहे, मामा घेऊन, म्हणजे नवरीचे मामा ते नवरीला घेऊन येतात. आणि आता फोटो सेक्शन वगैरे ते तर होणारच. आणि डेकोरेशन वगैरे छान होतं बरं का. तुम्हाला पण नक्की कसं वाटलं मला कमेंट मध्ये सांगा. आता इथं साखरपुडा, पुढं जे दिसतंय छोटस स्टेज ना, तिथं हळद आणि त्याच्या तिकडून सप्तपदी वगैरे होतं. आणि 4:45चं आपलं लग्न आहे. तर नक्की एन्जॉय करा, पुढे पहा.
काही चेंज नाही वाटत म्हणजे करायला घरी करून आला आम्ही. हा ना? हे घालायचं. खोपा घालायचा खोपा. खोपा. खोपा नाही लागत. हा हा फ्लावर्स पण आणले स्वतः. बनवणार का तुम्ही रील बिल मला पोस्टिंगसाठी त्या दिवशी काढले फोटो भरपूर. म्हणत होता. तर आता मामाचा कार्यक्रम झाला, साखरपुड्यातला सगळा जो काय होता तो. आणि इथे 7 बायांनी आता नवरीचं औक्षण करायचंय. तर ह्या माझ्या आत्यांच्या सुनबाई, ह्या माझ्या सासूबाई. आता 7 बाया तिला अगोदर तिचं औक्षण करणार आणि मग नंतर 7 जणी तिची ओटी पण भरणार. हे म्हणजे आहेच सगळ्यांना माहीतच असतं. मी पण मग तिचं औक्षण वगैरे केलं. माझी मामी, माझी बहिणी आणि मळ्यातल्या 1-2 बाया असं करून म्हणजे साखरपुडा तिचा व्यवस्थित झाला. आणि मग मुलीचा साखरपुडा झाला की मग मुलाचा पण असतो, ते पण तुम्हाला पुढं पाहायला भेटेनच. आणि नवरदेवाचा आपला साखरपुडा झाल्यावरती आता इथं येतोय रिंग सेरेमनीचा कार्यक्रम. तर दोघं पण आलेत आणि आता इथं एकमेकांना अंगठी घातली की साखरपुडा झाला. आणि मग नंतर हळदीची तयारी करायची आहे. नवरदेवाची उजवी हाताच्या मदत करा. काळा बाबा सगळं ते डाव्या हाताच्या करंट जाते पुढं. चल बघा काय टाळ्या वाजवा आणि हात लाव ना असा. चला या ठिकाणी साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. सर्व पाहुणे मंडळींना साखरपेढे वाटा.
सर्वांना गंध लावा. यानंतर महिला मंडळींनी हळदीची तयारी करून घ्यायची. साखरपुड्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. दोघांनी हात जोडा पाहुणे मंडळीला बघून. हे इकडे हात काकू इकडे बघा. मग काढला डन. दिसली पाहिजे काकू आमची. मग एवढं हे केले नटली. तर साखरपुडा झाला. सगळे लोक म्हणजे जेवायला गेले, पाहुणे वगैरे होते ते. आणि मी आणि आमची अक्का आम्ही बसलो इथं. हळदीची तयारी करायची म्हटलं, पहिलं जेवण करून म्हणजे म्हणत होते सगळे जेवण करा, पण म्हटलं नको, पहिली कसं हळद वगैरे इथं व्यवस्थित कालून ठेवायची आणि त्याच्यावरती थोडंसं पाकळ्यांनी डेकोरेशन करूयात म्हटलं. आणि मग नंतर निवांत जेवता येईल. आणि फुल म्हणजे भरपूर टाइम वगैरे होता आम्हाला हळदीला. तसं बऱ्यापैकी आमचं तर टाइमपास झाला होता, पण सगळं मापात झालं, म्हणजे टायमावरतीच झालं. आणि इथं आमचं चाललंय हळदीत अजून पाणी पाहिजे की कमी पाहिजे का जास्त पाहिजे ते. आणि भूक लागलीच होती बरं का, पण म्हटलं असो नंतर जायचंच आहे. आणि वरती म्हणजे खाली लग्नाचा कार्यक्रम आणि वरती जेवण ठेवलं होतं, तर ते पण तुम्हाला मी दाखवते. आणि भावाचं नाव आहे संदेश आणि नवरीचं नाव आहे वैष्णवी. तर यस आणि व्ही असं म्हटलं काढूयात, म्हणून मग मी पाकळ्यांनी ते काढत होते हळदीवरती. आणि फायनली तयार झाले. छान वाटत होतं ना. मग 1-2 पहिले फोटो घेतले. आणि कसं आहे ना, जास्त व्हिडिओ घ्यायला पण म्हणजे मला जमलं नाही, पण तरी पण जेवढं घेता येईल, जेवढं कोणाला सांगता येईल तेवढं मी म्हणजे खूप प्रयत्न केलाय काही काही गोष्टी हे करायचं, कॅप्चर करायचं. आणि नंतर हे ताट तयार करून ठेवलं आणि आम्ही गेलो मग जेवायला. ही आमची छकुली. इकडे एक छकुली, इकडे एक छकुली. हा आमचा भावड्या ताट पुसतोय, त्याला जेवायचंय. आणि आमच्या वहिनीला नाकाला भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे त्याला पहिलं जेवण घेऊ दे. आणि तिकडं मामीचं जेवण झालंय आणि आमचे आहो पण जेवलेले आहेत. झालं. ते म्हटले मी तू आली तर मला जेवण नाही जायचं, त्याच्यामुळे अगोदर जेवण घेतलं. चला आता मी जेवण घेतो, सांगते काय काय जेवायला. जेवणात होतं डाळ भात, पुरी, जिलेबी, पापड, लोणचं, मठ्ठा आणि पनीरची भाजी. आणि छान झाली होती पनीरची भाजी, मस्त एकदम. आणि आता फायनली मी जेवायला बसते. भूक लागली होती, पोटभर जेवण घेतलं सगळ्यांना. मी म्हटलं पोटभर जेवा, आता लग्न झाल्याशिवाय, घरी गेल्याशिवाय तर काय आपल्याला जेवण नाहीये. आणि फॅनची वगैरे भरपूर सोय होती बरं का, फॅन परत कूलर वगैरे, त्याच्यामुळे आम्हाला एवढं काय असं वाटलं नाही. आणि तुम्हाला कसा माझा लुक वाटला मला नक्की सांगा. आणि आतापर्यंतचा कार्यक्रम पण कसा वाटला ते पण सांगा. याच्या पुढचा पार्ट, हळद आम्ही नाचवली कशी, परत नवरा नवरीला हळद लावली, त्यांचं लग्न, हे दुसरा पार्ट मध्ये मी तुम्हाला दुसरा भाग लवकरच येईल, उद्याच येईल. तर त्यामुळे हा पण पहा, तो पण पहा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.